नमस्कार, गुड मॉर्निंग. थोडीशी मळबट चालू झाली. आता काही गॅरंटी नाही पावसाचा. असा जसा अजून घरावर आपल्या पडवीचा छप्पर पडला नाही. कुत्रे कोणा बघतात? ए काय मळबटीचं वातावरण आहे पूर्ण. नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी. मी संकेत गाडीवकर पुन्हा एकदा कोकणी संकेत ब्लॉगच्या मालवण यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचा मस्तपैकी सकाळच्या 9:30 पावणे 10 वाजता स्वागत असा. थोडीशी मळबट असा आणि या मळबटीचा उन्हा जरा जास्त बसता. तर बरेच जण सांगतात की व्हिडिओ थोडंसं गॅप वगैरे जरा जास्त पडतात. तर एक तर नवीन चॅनलला पहिलं म्हणजे ह्या चॅनलवर सध्या तरी काय पेमेंट म्हणजे चालू झाला, अजून $100 पूर्ण नाही झाले. तर त्याच्यामुळे पेमेंट चालू नसल्यामुळे थोडंसं आपण जास्त ॲक्टिव्ह राहूक भेटत नाही. बाकीचे काहीतरी कामं करून थोडंसं ॲडजस्टमेंट करूची लागतं. जर कंटिन्यू चालू झालं तर त्याच्यावरनं आपण सुरुवात करताला परत कंटिन्यू पुन्हा एकदा. तर पेमेंटचा सध्या होईपर्यंत आपल्या एक थोडासा मागे पुढे होता. आणि त्याच्यात शेतीची कामं, त्याच्यामुळे अजून लाकडं पदरत नाहीत. ही बघा, ही फोडूची आहेत सगळी आणि बाकीची आहेत ती लाकडं अजून गोळा करूची आहेत. म्हणजे फोडणारच कोण भेटत नाही. तर पाऊस कपार गाळा गेलो आणि आपल्याकडे अजून लाकडं वगैरे काय नाही. वाप्यांची भाजा वरवली, एकच वापं भाजला तुमका दाखवलं. तर अशी गोष्टी असतात सगळे. आणि घराचं काम चालू आहे, त्याच्यात बाबू असा, त्याच्यामुळे पुन्हा एकदा आपल्या म्हणजे रुटीन थोडासा बिझी झाला पहिल्यापेक्षा आपला. तर वेळ पुरत नाही. तरी पण आपण ट्राय करतालो. बरेचशा नवीन गोष्टी ॲड होतल्या त्याच्यानंतर आणि नवीन घरात पण लवकरच जातालो आपण. तर सगळा एकदमच येईल, त्याच्यामुळे थोडासा सामान घ्या. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच व्हिडिओ रेग्युलर बघू गावतले. चला सुरुवात करूया. बघा, मस्तपैकी वातावरण भरलं आपल्या. एक पुन्हा एकदा चढणीचे मासे वगैरे चढतले ना, तर तेव्हा आपलं चॅनल बऱ्यापैकी ग्रो होता. म्हणजे बरेचसे व्ह्यूज असतात त्याच्यावर आणि भाषा वगैरे आपली जी असतं ना, तर ते बरेचसे लोकांवर प्रभाव टाकतं आणि नवीन नवीन सबस्क्रायबर ॲड होत जातात. तर आपण शुद्ध मराठीत जास्त करून व्हिडिओ बनवत नाही. बऱ्याच जणांनी सांगितले आणि मालवणी तुझी चांगली आहे, मालवणीतनं व्हिडिओ कर. तर या पूर्ण गावात मासे चढतात आणि हे व्हाळात, ह्यो एक व्हाळा आणि ह्यो व्हाळा, तर ते थंय जॉईंट होतात आणि गवाळ्याक जातात, पुन्हा नदीक जातात, असं विषय असतात. तर याच्यातनं मासे वर येतात. तर चढणीचे मासे जेव्हा चढतात ना, तर त्याचं आपण त्याच्यासाठी पाळणा वगैरे घालून म्हणजे क्यू वगैरे घालून थोडक्यात मासे पकडले जातात वेगवेगळ्या पद्धतीने. तर ते सगळे आपण बघताला. बघूया, चेतनला सांगा ती कामं करूची आहेत. ते मेच्या एंडिंगला 1-2 दिवसात सगळा होताला. या साईडला गौरी आहे बघा. 2 वाप्यांची भाजावर काकांनी केल्यानी. हे का आता भाजतले वाटतं. आमचं एकच झालं आणि हे एक करतलो, कारण जास्त नाही करूचं. हे उणगे झाले दोघे जण. चला, हे असत लाकडं आपल्या मिरग्यासाठी लागणारी. फोडूक कोण गावत नाही आता. आणि फोडणारे पण मजुरी 800-900 घेतात. पण 800 घेतल्याने तरी पण जाग्यावर कोणतरी गाव होय ते पण भेटत नाहीत 800 रुपये देऊन एका दिवसात. तर असं विषय आहे बघा. ढीगभर लाकडात पण काय उपयोग नाही. वाळी लागत येईल या. आता भांडा, आता भांडा, भांडा, आता भांडा, आता भांडत होते. तर या बाजूक आपलो टँक असा, ज्याच्यात आपण क्रॅप फार्मिंग केलेलं आहोत. तर पुन्हा एकदा नव्यानं चालू करूचा शॉर्टकटमध्ये तुमका सांगतोय. कारण या बघा सगळा क्लीन केलेला. पाणी होता आतमध्ये, तुमका दाखवलं आहे. बेडका वगैरे होती ती काढला आणि खेकडे या टाईलवरनं पण वर चढतात. तर त्याच्यामुळे माका बंद करूचा लागलेला. आता त्याच्यावर सोल्युशन काढलेलं असा, साईडने पत्रो मारूचो आपल्याक. म्हणजे जी ही लेअर जी आहे ना वरची, तर ती काय असो पत्रो मारूचो आडवं. खेकडं चढताना असं उभं चढू शकता, पण असं ग्रॅव्हिटीच्या अपोजिट चढू शकत नाही आडवं. तर त्यामुळे आपल्याक असं पत्रो एवढं मारूचो, जेणेकरून खेकडं वर चढताना इकडनं येत पण आडवं योग गावता नाही. तर असं 4 कोणांका मारूचो. पाण्याचं इकडे पाईपा, इकडे आउटलेट असा. आणि ह्या थोडासा नवीन स्ट्रक्चर करते, तुमका दाखवते त्याला आतमध्ये जाऊन. भीती वाटतं उडी मारू का आय ग. तर हे बघा, आउटलेटचा पाईप एक तर या एक खालती असा, तर तो ड्रिल मारून पुन्हा एकदा नीट करूचा. डायरेक्ट पाणी आता बाहेर जाताला. तर थोडंसं पाणी कमी होत नव्हतं आउटलेटला आणि त्याच्यामुळे पाणी खराब होत होतं. त्यामुळे पण थोडंसं इफेक्ट झालं. आता ह्या ना ह्याच्यात जास्त काय आपण करूचा नाही, फक्त असा स्ट्रक्चर मारताला पूर्ण. जेवढे आपल्याकडे नळे अवेलेबल असतील तेवढे. तर हे आपल्या जुन्या घराचे नळे असत, घराचे म्हणजे खोपीचे वगैरे असत. तर हे बघा, बघू शकता पूर्ण जर स्ट्रक्चर आहे ना, तर त्या पोकळ लावलेला आहे बघा. म्हणजे आडवे नळे असत, त्याच्यावर उभे नळे असत गॅप ठेवून. तर त्याच्यामुळे
खेकड्यांका बरेचशी स्पेस भेटता आतमध्ये रावाक, तर असा थोडा स्ट्रक्चर केलेला आहे एल शेपमध्ये. असा जेवढे नळे भेटतील ना तेवढा करूचा आणि थोडासा रिन्यू करूचा आतमध्ये, बरंचसं पत्र वगैरे मारूचा. आणि या टँकमध्ये ना जा पाणी दिसत होतं आपल्या खराब झालेला, तर त्याच्यात पण 2-2 बोटं एवढे मळवे मासे म्हणजे मळू मासे आपण म्हणतो त्यांका, मळी आहे थोडक्यात मालवणीत, तर ते ह्याच्यात आपल्याला भेटले 8-9. ते आपण विहिरीत सोडला. बघता बघा हाईट बघा येतं खाली खाली येतं. तर 20x20चं टँक हा यंदाचा वर्ष लास्ट आपण क्रॅप फार्मिंग करतालो. आणि त्याच्यानंतर पॉसिबल म्हणजे सक्सेस नाही भेटलं तर ह्याच्यात आपण दुसरा काहीतरी ॲड करतालो. तर कोणाक ऑप्शन दिसत असत काय तर कमेंटमध्ये नक्की सांगा की जर सक्सेस नाही भेटलं तर ह्याच्यात काय करायचं. कारण 1-2 वर्ष आपल्या सध्या तरी काय एवढं प्रॉफिट नाही आलं. पहिल्या वर्षी थोडेसे खेकडे होते पण ते वर चढान जाऊ लागले. भात शेतीत आपल्याला बरेचसे खेकडे भेटले इकडे पळान गेलेले वर चढान, तर त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं बंद करूचा लागला. यंदा पुन्हा चालू करता आणि त्याच्यानंतर बघूया, मग नाही झालं तर काहीतरी दुसरा करू काय. चला आता वर जाऊ, टेन्शन. ह्याचा आता सीझन संपला आहे, काढतलं आहे. कारण आपल्या आउटलेटचा पाईप आहे ना, तर तो डायरेक्ट खालती या वाप्यात काढूचो असा. तर ता थोडासा हायटेड होता खालती खोल, आणि ह्यो जरा वापो उंचावर होतो, त्याच्यामुळे डायरेक्ट ह्याच्यात आपल्याला पाईप काढून इकडे पाणी सोडूचा. बघूया आता कसा जमात तसा, एक दिवस तरी मारूची लागतली. या साईडला गवत आहे आपला, आंबे वगैरे पिकत घालूक बराचसा भेटतात, तर था थोडासा गोळा करून न्यायचा घरात. आंबे बघूसाठी जाय होते. या साईडनेच जाऊया. ह्यो पण आंबो ना आयुष्यात पहिल्यांदा धरलो आहे यंदा. म्हणजे 5 ते 6 झाडं असत एका जागेवर, आणि ही आपण सावळीसाठी ठेवला. म्हणजे तोडणाऱ्या होती, कधी तोडक होते, पण एवढी बारीक बारीक रोपटे असताना एवढे ना, तर रुजलेले ते 5-6 एकदम. आम्ही पारांपे वगैरे असतात ना, तर ते पूर्ण टोपलीत भरून घराकडनं खाऊन झालेले वगैरे, तर ते सगळे एका जागेवर काहीतरी आपण टाकायचे असे वारंड्या वगैरे, तर ते असे रुजलेले आहेत. हे बघा मुळा मागच्या व्हिडिओ दाखवलेले तुमका, 1 2 3 4 तिकडे 5वे असा. तर एवढी झाडं झाली आहेत एका जाग्यावर, एक नंबर असं थंडवशक. आणि आंबे धरले आहेत, दिसलेले काहीतरी दाखवते. हे बघा, तर ह्यो आंबो आहे ना सेम आपल्या घराच्या समोर आंबो आहे, ते तो रुजलेलो आहे. खेळतात बघा ते, बघा असे सुटके रवले ना काय मजा येतात, फिरत राहतात. फक्त थोडंसं कलर क्रॉस असल्यामुळे ना थोडंसं कलर चेंज होता येतो. हे बघा मातीत लोळत असतात, नाही तर पूर्ण पांढरे होते व्हाईटवाले. चला आंबे बघूया आता. उधळत दिले असले ना तर ते आपल्याला काढूचे लागतले, आणि त्यानंतर आपल्याला आडवेत घालूचे लागतले, म्हणजे पिकत घालूचे लागतले. इकडे थोडासा ना शेळीचा वातावरण, म्हणजे थोडंसं थंडावं जास्त असतं या साईडला बावडेकडे, पाण्याची जागा त्याच्यामुळे. हे बघा या साईडला आंबे आहेत आपल्याकडले. कसला कलम धरला बघा, तुमका दाखवते त्याला आतमध्ये जाऊन. जाऊ खाय ना, जागा जागा. चला इकडनं चलतंय. हे का आपण आग घातलेला होता त्या दिवशी, दादा होतो तेव्हा, आपलं दादा गेलो दुबईत. हे बघा, या बघा या कलमाचा झाड असा वाळवी लागलेला, आणि बांधा असा या पुढल्या वर्षी काढला नाही तर या धराचा नाही, तर बांधा आपल्याला क्लीन करूचा लागतला. आंबो बघा, फळ बघा केवढा केवढा आता. या बघा तर अशी फळं लागली आहेत चांगल्या साईजची, आणि वरती तर भरपूर आहेत, त्या घळ असल्याशिवाय नाही. हे बघा, आणि बरेचसे होते ना, तर ते थोडेसे मुंबईवाल्यांनी काढले नाही मागे, नाही तर आणखी भरपूर दिसले असते. हे बघा विहिरीकडे असा बरोबर. हे आपल्या काढूचेत लगेच लगेच, म्हणजे आजच्या व्हिडिओत नाही काढतो, पुढे कधीतरी काढताला, कारण थोडेसे अजून उजळाचे येते. बघा देठाकडे आंबो पिवळ होतील ना की आपण काढू शकतो ते का, आणि पिकत घालू शकता. कच्चो काढला तर तो पिकतलो थोडंसं, पण आंबट लागतले आंबे, तर पूर्ण फळ पिकल्याशिवाय काढू शकत नाही. बघा वरती तर पूर्ण तोरणच लागला, दिसण्यात येत नाही पण भरपूर असं आंबे. आणि ह्या साईडला आपली विहीर असा. बऱ्याच जणांका पाण्याचा लय प्रॉब्लेम होता. आता तसं आमच्या वाडीत वगैरे ना सरकारी वावडे दिवसभर पाणी भरत असतात, म्हणजे संध्याकाळची इरर पूर्ण. आणि आपल्या विहिरीकडून बराचसा पाणी आहे बघा, नुकता खडाक दिसाक लागला. आणि जुन्या चॅनलवर, जुन्या व्हिडिओ नाही, जुन्या चॅनलवर व्हिडिओ टाकलेला आपण विहीर उपसताना, आणि मासे भेटलेले त्याचं, तर 7 मिलियन व्ह्यूज गेलेले. कमीत कमी त्याचंच पेमेंट
सांगत नाही आता, पण बरा पोटापेक्षा अधिक भेटलेला आहे एका व्हिडिओचा पेमेंट. तर वाकान बघतात बघा. परत कधीतरी ऊस पाया, पण आता झरे मोकळे झाले त्याच्यामुळे पाणी जरासं जास्त असं ती का आणखी 1-2 वर्षांनी ऊस पाक भेटत. तर मंडळी आहे बघा, गुगल ॲडसन्स म्हणून ना, ह्या जुन्या ॲडसन्स हा माझ्या जुन्या चॅनलचा. तर आता नवीन चॅनल जेव्हा मॉनिटाईज केलं आहे तर तेव्हा या टाकू बघत होते पिन, तर ह्यो पिन ॲक्सेस करेना, रॉंग म्हणून टाकूक लागलो. ॲड्रेस व्हेरीफाय करताना पुन्हा एकदा करतात, म्हणजे तुमचं जुनं चॅनल असलो नवीन चॅनल असलो किंवा जुना ॲडसन्स अकाउंट असला तरी पण तुमका नवीन काढूचंच लागतं. कारण जेव्हा ॲड्रेस चेक होता ना चॅनलमार्फत तेव्हा तुमका असं ॲडसन्स येता, म्हणजे ॲडसन्स पिन येता. ॲडसन्स अकाउंट हा पोस्टान नेलेला आहे बघा. तर 14 एप्रिलला आपण अप्लाय केलेला आणि 21-22 एप्रिलच्या आसपास अप्लाय केला. बरेच जण असं त्यांना ॲडसन्स पिन अजून पण घराकडे येलो नाही. तर त्याचं कारण असं असू शकतं की तुम्ही ॲड्रेस एकतर चुकीचं टाकलास, म्हणजे एक जरी अक्षर हकडचं तकडे झाला ना, म्हणजे मिस झाला ना, तरी पण प्रॉब्लेम होऊ शकतं. तर दोन्ही जो ॲड्रेस असताना ना 2 ठिकाणी टाकूचं लागतं गुगल ॲडसन्स खोलताना, तर तेव्हा तुमका सेम टाकूचं लागतो. तर ह्या आपला गुगल ॲडसन्स असा 4 कडेन पूर्ण पॅक असतं, तर आपण फोडलेला असा आणि मॉनिटाईज केला आपण चॅनल असा पोस्टाने येतं आहे बघा. आणि स्पीड पोस्ट म्हणून लिहिलेला, कोणते चार्ज नसतं त्याच्यासाठी, फ्रीमध्ये येतात. तर हे बघा, ह्यो माझा ॲड्रेस असा, संकेत दिलदार गाडी अवकर, सोनवडे तर्फ कोळसुली मळेकरवाडी, कुडाळ, महाराष्ट्र 41-68-32. तर असं असा. आणि हे बघा असा आहे आता पूर्ण. आणि या साईडला पिन असा, तो तुमका दाखवीन मग कसं असता तो. फक्त पिन माझं शेअर करू शकत नाही कोणा, कारण पिन शेअर करूचं नसता. हे बघा गुगल ॲडसन्स आणि इन्स्ट्रक्शन्स वगैरे दिलेले आहेत सगळे. हे बघा पेमेंट्स इन व्हेरिफिकेशन चेक, आणि आपण पिन टाकून सबमिट करू शकता. हे 6 अंकी पिन असता आणि गुगल ॲडसन्सची ही वेबसाईट आहे, त्याच्यावर जाऊन आपण सगळी माहिती फिलअप करू शकता. तर आता ॲडसन्स तुमका दाखवते कसं असतं तो. हो बघा, युअर पिन म्हणून आणि कोणाक शेअर करू नको म्हणून सांगतं ते बघा. हॅक होऊ शकतं तुमचा, तर त्याच्यामुळे आपण शेअर करत नाही. बॉट धरला आहे बघा. तर थोडक्यात असं असतं आहे बघा. आजचा व्हिडिओ आहे शेवटी. आजचा व्हिडिओ कसा वाटलो कमेंट करून नक्की सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच व्हिडिओ रेग्युलर बघू गावतले आहेत. भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.